नमस्कार. नमस्कार. दादा, जर बैलगाडा क्षेत्रात जर बघायला गेलो तर मुंबईच्या बिनजोडच्या शर्यत क्षेत्रामध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे डीएसपी ग्रुप पॉवर सेक्शन चिखलोली अंबरनाथ. आणि या नावाची एक बैलगाडा क्षेत्रात मुंबईच्या एक वेगळीच ओळख आहे. आणि आजच्या कडावच्या सुदामदादा पवाले यांच्या आयोजित मैदानात प्रथमच बिनजोडचे मानकरी आणि एक चांगल्या बिनजोडचे मानकरी तुम्ही झालात. तर काय सांगाल आजच्या नियोजन आणि मैदानाबद्दल? आज जो कर्जत तालुक्यात कडावगाव हा बाल दिगंबर गणपती मंदिर हा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. डीएसपी ग्रुप यांच्या वतीने आम्ही त्यांना नतमस्तक करून नमस्कार घेऊन आज आम्ही कडाव ग्रामस्थ मंडळ आणि आयोजक सुधाभाऊ पवाली सुदामदादा पवाले यांचा जो मैदान आज अतिशय सुंदर त्यांचं नियोजन आणि त्यांचा राजकीय आणि हा नवीन क्षेत्र म्हणजे बैलगाडा शेतकऱ्याचा हा पारंपरिक खेळ आणि शेतकऱ्याची ओळख निर्माण करून देणारे जे सुदामभाऊ पवाली यांनी जो मैदान जो भरवला अतिशय सुंदर. आणि इथे नियम अटी आणि संयम ते जे वरिष्ठ कमिटी अखिल भारतीय बैलगाडे संघटना ठाणा, रायगड, मुंबई, पालघर यांच्या वरिष्ठ कमिटीच्या आदेशानुसार त्यांनी मैदान पार पाडतात. आणि आता सर्वात महत्वाचं बघायला गेलो तर बिनजोडच्या ज्या शर्यती असतात त्या प्रत्येक मैदानामध्ये लेट आपल्याला बघायला मिळतात, पण आज तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन सर्वात प्रथम जर बघायला गेलो तर तुम्ही स्वतः तुमची बिनजोडची गाडी पळवली, तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, आम्ही ज्या वेळेला शर्यती खेळायला निघतोय त्यावेळी असं कोण आमचं ठरवून न जात का बिनजोडची होईल का सांगून होईल का जमून होईल शर्यत का व्हॉट्सअपच्या माध्यमातून होईल, परंतु आमचा डीएसपी ग्रुप आणि महाराष्ट्र दोस्ती ग्रुप हे असं आहे, शर्यती खेळायला गेलो का प्रथम बिनजोडचं नाव देणार, हारोया जितो. माझे भाऊ मोठे किंवा माझे मित्र संदीप भाऊ हे जे आहेत यांचं निवेदन प्रत्येक मैदानात गेल्यानंतर असं का ठरवून गेलेला नसतोय. इथे गेल्यानंतर मी गाडीत होतो आणि मला संदीप भाऊचा फोन आला का नाव द्यायचं का, तर तेवढ्यात सुदामभाऊ पवाले यांचं नाव आलं. त्यांचं स्वतःच्या गाडीचं आलं आणि ओपन गाडीचं आलं. तर मी म्हटलं आपली स्वतःची बैल आहेत तर मग आपल्या स्वतःच्या गाडीवर नाव फिरूया. बरोबर. आणि एकदम मैत्रीपूर्ण आपली शर्यत झाली. आणि दादा, सर्वात महत्वाचं म्हणजे आज तुमची बरीचशी बैल होती, परंतु आज तुम्ही स्वतःच्या गाडीवर इतकं मोठं नाव असताना वासरू झोपण्याचा, वरदान वासरू झोपण्याचा विचार केला, त्याबद्दल काय सांगाल? वरदान हा वासरू नक्कीच आहे, परंतु ज्यावेळी पैलवान आखाड्यात उतरतोय त्यावेळी त्यांनी हे विचार नाही करायचे हा मोठा आहे आणि मी याच्याशी कसा संघर्ष करणार. जो खरोखर खेळाडू असतोय ना तो खेळतोय, म्हणजे कुठली आठ न ठेवता कुठला न हे करता, चला जो नाव आलाय आपली घरची गाडी, तो वासरू असो का बैल असो, खेळ हा खेळ असतोय. म्हणजे एकदा आखाड्यात उतरलो तो बिनजोडचा असो का साधा असो, बरोबर. म्हणजे खेळ खेळताना कुठला विचार नाही करायचा. बरोबर. म्हणजे बिनजोड शर्यत कशी असावी याचं उदाहरण तुम्ही नक्कीच सर्वांसमोर ठेवलं, की मग आपण नाव फिरवल्यानंतर वासरू असो की बैल असो ते आपल्यावर आहे की स्वतःची बैल कशी झोपायची. आणि दादा, सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या आयोजनाबद्दल काय सांगाल, की खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बैलांचे आज सगळेच बैलगाडा शौकीन आलेले आहेत आणि त्यातले त्यात आज आयोजनही खूप सुंदर आहे, तर काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन मी आता पण म्हंटलो, आता मला जर माझे मित्र सोनू बोपतराव आणि आमचे नातेवाईक निलेश भाऊ हे नेहमी सांगत असतात, सुदाम पवालीचा निवेदन ज्यावेळी ते याची रॅली करतात शिवजयंतीची त्यावेळी अख्खा रायगड जिल्हा हलवून टाकतात. म्हणजे त्यांच्या रॅलीला तोडच नाहीये, आगलं वेगळं त्यांचा कार्यक्रम राबवायची त्यांना सवय आहे. आणि त्याही गेल्या वर्षी देखील मैदान घेतलं होतं, तिथे बाईक सुद्धा ठेवल्या होत्या आणि फार आगलं वेगळं मैदान करून दाखवलं होतं. आणि आताही सुद्धा आम्ही अध्यक्ष आमचे आणि मी आणि विकास भाऊ खानावकर, पप्पू शेठ पाटील उपाध्यक्ष याही आम्ही त्यांना सांगितलं होतं का तुम्ही कडावमध्ये मैदान घ्या मोठा. आणि सोनू बोपत्राला सुद्धा सांगितलं होतं का ज्यावेळी महापूजा आपली झाली उसटण्याला ती तुम्हाला रायगडवाल्यांना मान आहे यावेळी आणि तो फक्त तुम्हीच करून दाखवू शकतं. आणि त्याही तो हो म्हणालात, पण ते आता कधी घेतात तो कार्यक्रम आता त्यांच्यावर आहे. आणि आयोजकात त्यांचा विषयच नाही, म्हणजे कुठलं नाव ठेवायला जागाच येत नाहीये त्यांना. हा, म्हणजे आता एक बिनजोड झाली आणि इथून पुढे बाकी पण आपले बैल आलेत की सरपंच वगैरे? हो, माझी बैल सर्व आलात बैल. आणि मना खेळ खेळायला आवडायचं ते म्हणजे आमचे स्वर्गीय पंढरीशेठ फडके. खऱ्या अर्थाने प्रत्येक मैदानात आम्हाला त्यांची आठवण येते. आणि मी जेव्हा जेव्हा बोललोय तेव्हा तेव्हा माझं युट्यूब माध्यमातून त्यांचं नाव 100% येणार.
कारण आमची मैत्री अशी होती, एका गाडीवर बसायचं आणि खेळ खेळायचं दोघंही. त्याही नाव दिलं तर मी फिरवायचो, मी नाव दिलं तर त्याही फिरवायचं. परंतु एकाच गाडीवर आम्ही कलिंगड खाताना त्यांनी खायला घालो किंवा मी खायला घालो, परंतु शर्यत आम्ही दोघं एकामेकात खेळायचो आणि बैल सुद्धा एकामेकाला झुपायचो. हा म्हणजे आता जे नवीन बैलगाडा क्षेत्रात लोक येतात त्यांच्यासाठी आणि जे बिनजोडच्या चुरशीच्या लढती होतात त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण होते. दादा तुम्ही सांगितले की आप्पांच्या बरोबर जेवढे काही आठवणी आहेत त्या आठवणी म्हणजे की एका मैदानात एकत्र शर्यत पण करायची आणि पुढच्या मैदानात आपण एकत्र पायऱ्यात पण पळायचं. नक्कीच त्याचा एक सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. एका मैदानात नाही, एकच मैदानात हा. पहिले शर्यत खेळायचो, नंतर पायऱ्या करायचो. हे आमचा खेळ होता दोघांचा. मग त्यालाच बिनजोडचा आणि एक शेतकऱ्याच्या आवडीचा खेळ मानला जायचा. आता काय झालंय, बिनजोड शर्यत केल्यानंतर हे इंस्टाग्राम, व्हॉट्सअपचे स्टेटस यांच्या माध्यमातून वाघ सिंह हे मुलीच झाले नाही पाहिजे. हा आपला खेळ आहे शेतकऱ्यांचा. हा खेळ खेळण्यापुरताच. आणि माझी अशी सवय, ग्राउंड मध्ये जरी कोणाची रागरूत झाली, एकदा गाडीत बसलो का त्याला फोन करून विचारायचं का बाबा ती शर्यती पुरतं होतं. आता हे सुदाम भाऊ पवाली यांच्याकडे आमची बहीण दिलेली यांच्या फॅमिलीत, परंतु शर्यती ग्राउंड मध्ये होतात. बरोबर. घरी गेल्यावर नाता जपतो आम्ही दोघे सुद्धा. त्यांच्याकडे गेल्यावर माझा पाहुणचार होतोय, आमच्याकडे आल्यावर त्यांचा पाहुणचार होतोय. हे आमचे खेळ आहे, याला खेळ म्हणतात. खेळ हा खेळाच्या दृष्टीनेच खेळला पाहिजे. हो हो. याचं उत्तम उदाहरण नावीदादांनी आपल्याला दिलं. आणि नक्कीच जे काही बैलगाडा शर्यत क्षेत्रात तुम्हाला बघून आदर्श तुमचा घेऊन जे नवीन यंग जनरेशन मैदान देते त्यांनी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून दादांचा बोलण्याचा एक चांगला आदर्श घ्यावा आणि शर्यतीचा खेळ हा खेळाप्रमाणेच जपावा हेच आपण सर्वांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. आणि दादांना पुढील शर्यतींसाठी आणि बाकी मैदानांच्या साठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ. धन्यवाद.